नव्या दिवसाची ही नवी सकाळ एकदम छान अशी मस्त अशा ह्या पक्ष्यांच्या किलबिलाटासह. नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आमरस. तर ही पूर्ण थाळी मी तर दाखवलेली आहे, पण आज मी तुम्हाला एकच रेसिपी दाखवणार आहे. आमरस आज आपण बनवायचा आहे. तर तुम्हाला पूर्ण ही थाळी पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच सांगू शकता. आपण ही पूर्ण थाळीसुद्धा शेअर करूया तुमच्यासोबत या पूर्ण थाळीची रेसिपी. तर चला मग आमरस आता आपण बनवायला घेऊया. तर आमरससाठी आपल्याला मस्त असे आंबे लागतील. तर आंबे आपण छानसे आणायचे बाजारातून, जे चांगले असतील. चला, तुम्ही कितीही आंब्याचे आमरस करत असाल तर त्याची पूर्ण रेसिपी हीच असणार आहे. फक्त तुम्ही त्याची क्वांटिटी वाढवू शकता, पण रेसिपी आपली जी प्रोसेस आहे ती हीच असेल. तर आंबे घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण या पद्धतीने आता कट करून त्याचा जो पल्प आहे म्हणजेच गर आपण काढून घ्यायचा आहे एका बाउलमध्ये. तर बघू शकता आंबा कसला भारी आहे. तर या पद्धतीने आता आपण त्याचा पल्प काढून घेणार आहोत. तुम्ही जसं तुम्हाला सोपं पडेल तसं तुम्ही त्याचा पल्प काढून घेऊ शकता. तर आमरस बनवताना आपल्याला खूप जास्त पिकलेले किंवा एकदमच असे कच्चे जर आंबे असतील तर ते न वापरता थोडेसे मिडियम आंबे वापरले तर त्याची टेस्ट मस्त येऊन जाईल आमरसला. चला, तर हा पल्प आता आपण काढून घेऊया एका बाउलमध्ये. ज्यामध्ये तुम्हाला आमरस बनवायचा आहे तर त्याच्यामध्ये डायरेक्ट हे काढून घ्यायचं. तर जितका याचा पल्प निघेल तो आपण आता काढून घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने आपण सर्व आंबे असतील त्याचा आपण पल्प आता हा काढून घ्यायचा आहे. तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही पल्प काढून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही पूर्ण आंबा एकदमच सगळा कट करून याचा पल्प काढू शकता. तर आता या पद्धतीने मी याचा हा पल्प काढून घेत आहे. तर याच पद्धतीनं मी सगळ्या आंब्यांचा हा पल्प म्हणजे तुम्ही जितका आंब्यांचा आमरस करणार आहात तर त्याचा हा पल्प मी काढून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय. त्यानंतर आता एका बाउलमध्ये तर हा पल्प आता काढून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये आता आंबा तुमचा कसा असेल त्याच्यानुसार इथं गूळ वापरायचा आहे. तर आंबा जास्त गोड असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं कमी करा. आणि गूळ जर आंबट असेल आंबा तर गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त करा. तर याच्यामध्ये एक एक जण साखरसुद्धा वापरतात. तर आपण याच्यामध्ये साखर वापरलेली नाही, तर आपण हा एकदम हेल्दी आमरस बनवणार आहोत. तर इथं एक एक जण काय करतात की हे सर्व मिक्स करून मिक्सरला बारीक करतात. तर मिक्सरला बारीक न करता तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा रवीच्या साह्याने. थोडंसं जास्त तुम्हाला इथं ही प्रोसेस करावी लागेल, पण याची टेस्ट जी येणार आहे ती तुम्हाला नक्कीच आवडेल अशीच असणार आहे. तर मी ह्या रवीच्या साह्याने ह्या आमरस थोडा स्मॅश करून घेत आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर आपल्याला याच पद्धतीनं करायचं आहे. तर यातच मी इथं वेलची पूड थोडीशी टाकलेली आहे आणि त्यानंतर या पद्धतीनं हा मस्त असा आमरस मी आता रवीच्या साह्यानेच मिक्स करणार आहे. तर साधारण 1-10 मिनिटं लागतील आपल्याला ही प्रोसेस करण्यासाठी आणि त्यानंतर आपला मस्त असा हा आमरस होऊन जाईल. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल अशीच ही रेसिपी आहे. तर आपण हे रवीच्या साह्याने याला मस्त करणार आहोत आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला मस्त असा हा आमरस आता खाण्यासाठी तयार झालेला आहे. चला, तर आपला मस्त असा हा सुंदरसा आमरस तयार झालेला आहे. तर बरेच जण काय करतात की हा आमरस बनवतात त्याच्यामध्ये दूध सुद्धा वापरतात, साखर वापरतात. तर तसा आपण काही वापर न करता असा मस्त असा हा आमरस आपण बनवलेला आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. प्रत्येकाची आमरस बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते, पण ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला
एकदम जास्त आवडणार आहे. चला तर आपली रेसिपी आता ही पूर्ण झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.